मुठवा बाबा परिसरात चिखलाचा विख्यात रस्त्याची दुरावस्था। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथील श्रद्धास्थान असलेल्या मुठवा बाबा परिसरात चिखल आणि घाणेरडे पाणी साचल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। रस्त्यावर साचलेल्या चिखलयुक्त पाण्यातून वाहने जात असताना घाणेरडे पाणी उडून थेट आदिवासींच्या आराध्य दैवत मुठवा बाबा यांच्या चबुतऱ्यावर उडत असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। काटकुंभ ग्रामपंचायतीकडे तब्बल 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत असताना नागरिकांना अशा मूलभूत समस्येला सामोरं जावं लागत असल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था अधिकच झालेली आहे। पायी जाणाऱ्या नागरिकांसह भाविकांनाही चिखलातून मार्ग काढावा लागत आहे। निधी असूनही रस्त्याची अशी दयनीय अवस्था राहणार असेल तर ती ग्रामपंचायतीसाठी लाजिरवाणी बाब आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत। मुठवा बाबा परिसरातील साचलेल्या पाण्याचा तातडीनं निचरा करून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होते आहे आणि या समस्येवर तात्काळ उपाययोजना न केल्यास काटकुंभ ग्रामपंचायतीने सामूहिक राजीनामा द्यावा अशी तीव्र मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। आता ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं पावलं उचलत आहे का आणि उचलेल का याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिले आहे। त्याबरोबरच राजकीय तथा प्रशासनाने आदिवासी बांधव यांच्या समस्या तातडीनं जाणून घेऊन उपाययोजना करण्याची मागणी जोर धरते आहे। प्रतिनिधी कैलास वाघपांजर। पिछले मिनिमम 4 साल से हमने निवेदन दिया ग्राम पंचायत को कि रास्ता हमारा ठीक कर दो, लेकिन हाँ सिर्फ झूठे आश्वासन पे हमको रखे इनने। हाँ कर देंगे, ठीक है, प्रोजेक्ट पे कर लिए, कागज पे इनका मतलब पूरा ओके काम है, बट यहाँ फिजिकली जब हमको तकलीफ होता है आने जाने में, आप देख सकते हैं हमारा भी मुठवा बाबा के यहाँ पे हमेशा मतलब अभी नागपंचमी के दिन जब पूजा पाठ करना रहे हो यहाँ तकलीफ हो जाता है। बाहर के जो लोग आते हैं उनको भी तकलीफ है। आप देख सकते हो पूरा रोड पूरा ये भर चुका है, रोड लोगों को जाने को जगह नहीं है, रोड छोड़ के वो शहर जाना पड़ता है हमको। ये दशा है ग्राम पंचायत की अपनी काटकुंभ। अगर कोई गाड़ी आती तो गाँव पंचायत के अंदर फंड रहने के बाद में 70 लाख फंड वहाँ पड़ा है, लेकिन फिर भी इसका इस्तेमाल नहीं हो रहा है। और ये आज देख पा रहे हैं आप लोगों को किस तरह के गटर जाना पड़ रहा है हमको। 2022 से फंड पेंडिंग बचे है।